बुलढाण्यातले दोन नावाजलेले वक्ते आज सखी रिसायकल ह्या पुष्पगुच्छांच्या स्टॉलचं उद्घाटन जे झालं आहे आउटलेटचं, त्याला हजर आहेत आमचे मित्र शिवाजीराव देशमुख आणि माधुरीताई पवार. ते दोघेही उत्कृष्ट असे वक्ते आहेत. तर त्यांना आज जो स्टॉल चालू झालेला आहे किंवा निसर्गाला न ओरबडता हे जे परमनंट असे हार असतील, पुष्पगुच्छ असतील, याचा आउटलेट गर्दे वाचनालयाच्या स्टॉल नंबर 8ला आज उद्घाटन झालेलं आहे. तर त्याला शुभेच्छा पर असं 2 शब्द आपण बोलावेत असं शिवाजीरावांना मी विनंती करतो. माधुरी देवानंद पवार यांना महाविद्यालयापासून मी ओळखतो. म्हणजे महाविद्यालयीन विद्यार्थिनी असताना माधुरी टाकाऊपासून टिकाऊ बनविणे, वेगवेगळ्या वक्तृत्व स्पर्धा, सांस्कृतिक स्पर्धांमध्ये सहभागी होणे, अशा पद्धतीने हिरिरीने काम करणारी उपक्रमशील अशी विद्यार्थिनी होती. आणि त्या उपक्रमशीलतेचं एक रिझल्ट जो आहे तो रिझल्ट अशा पद्धतीनं येईल याची अपेक्षा तेव्हापासून सर्व प्राध्यापक शिक्षक वृंदांना निश्चित होती, अपेक्षा होती. शिक्षकांच्या अपेक्षांना दाद देत आज सखी रिसायकल सेंटर टाकाऊपासून टिकाऊ कलात्मकरित्या पुष्पगुच्छाच्या दालनाचं बुलढाण्यामध्ये उद्घाटन होत असताना सर्वप्रथम ॲडव्होकेट कुमारी माधुरी देवानंद पवार यांना सपत्नीक मी शिक्षक म्हणून शुभेच्छा देतो. आणि 3R ज्याला आपण म्हणतो, रिड्यूस, रियूज अँड रिसायकल, तर या पद्धतीने मातृतीर्थ बुलढाणा जिल्ह्यामध्ये आपण वेगवेगळ्या देशांमध्ये फिरत असताना या पद्धतीच्या कलाकृती प्रामुख्याने युरोप, अमेरिकामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. परंतु भारतामध्ये मात्र अशा पद्धतीची कलात्मकता आणि उपयुक्तशीलता मात्र क्वचित पाहायला भेटते. दुसरं एक वैशिष्ट्य या रिसायकल प्रोजेक्टचं असं आहे की ग्रामीण भागातील गोरगरीब आणि वंचित महिला ज्या आहेत, त्या गोरगरीब आणि वंचित महिलांना ॲडव्होकेट माधुरी पवार सप्तशृंगी महिला अर्बनच्या युवा अध्यक्षा यांनी रोजगार दिला आणि खेड्यापाड्यातील गोरगरीब महिलांचे हात बळकट करण्याचं काम या माध्यमातून होत आहे. आणि हे होत असताना बुलढाण्यामध्ये निश्चित बुलढाणेकर बुलढाणेकर हे दर्दी आहेत, मोठ्या याने या दालनाचं स्वागत करतील आणि निसर्ग ओरबाडून बनविलेल्या पुष्पगुच्छांपेक्षा या कलात्मक पुष्पगुच्छांच्या यांनी आपल्या शुभेच्छा आणि सदिच्छा. कारण बुलढाणा हा मनाने श्रीमंत आहे. पुनश्च मी ॲडव्होकेट माधुरी पवार यांच्या सखी सेंटरला शुभेच्छा देतो. आणि आज उद्घाटनाला जरी आलेलो असलो तरी ग्राहक म्हणून एक गुच्छ खरेदी करून त्या शुभेच्छा अधिक अर्थपूर्ण बनवितो. धन्यवाद. सरांना सोबतच मी विनंती करेल की युरोप, अमेरिकेच्या तुलनेमध्ये भारतामध्ये अजून याचा तेवढा प्रचार प्रसार नाही आहे. तर यासाठी काय आवश्यक आहे की याचा आपण अधिक प्रचार करू शकू? प्रामुख्याने आपल्याला परंपरागत जो दृष्टिकोन आहे की तो परंपरागत दृष्टिकोन आपल्याला थोडासा दूर करावा लागेल. आणि परंपरागत दृष्टिकोन दूर करून अपारंपरिक ऊर्जेची जशी स्रोत आपण वापरण्याकडे जातो, सौर ऊर्जा असेल, पवन ऊर्जा असेल, तसंच आता निसर्गाच्या माध्यमातून या पद्धतीचं रिसायकल करून वापरणाऱ्या वस्तू घेण्याची मानसिकता आणि मनाचा मोठेपणा सर्व लोकांना दाखवावा लागेल. अत्यंत गैरजरुरी असा हिरा असतो, तो अतिशय मौल्यवान आहे. किंवा मग युरेनियम, प्लॅटिनियम वगैरे जे अणुबॉम्बमध्ये यूज करण्यात येते, त्यासाठी लाखो झाडं तोडण्यात येतात आणि पूर्ण निसर्गाचा विध्वंस होतो. त्यामुळे आपण जे आहोत, आपण जे काय म्हणेल आपण सत्ता केंद्री किंवा हिंसात्मक आहोत, तर आपण नेचर सेंट्रिक कसे बनवू? म्हणजे नेचर सेंट्रिक बनण्यासाठी हा स्टॉलसुद्धा अत्यावश्यक आहे. तर याप्रमाणे आपण याला कसं अजून हे करू शकू? भांडवलशाहीच्या आजच्या याच्यामध्ये गरजा वाढवा, गरजा भागवा ही षड्रिपूंची जी घोडदौड चालू आहे, तर याच्यामध्ये सत्ताधीश कुठेतरी निसर्गाला काही न जुमानता फक्त विकास करण्याच्या पाठीमागे लागलेले आपल्याला दिसतात. आणि ज्यावेळेस सत्ताधारीच अशा पद्धतीने अंधाधुंदपणे विकासाच्या मागे लागतात, तर त्यावेळेस ॲडव्होकेट माधुरी पवारसारखं एखादं व्यक्तिमत्व कुठंतरी पुढे येताना दिसतं की विकास म्हणायचा याला की सूज म्हणायची. निसर्ग जपत आपण जेवढा काही कलात्मकता करू शकतो आणि जो विकास करू शकतो, मला असं वाटतं की तो खरा विकास असेल. आणि हा सत्तेने धुंद झालेल्या लोकांना एक छोटासा जरी कलात्मक प्रयत्न जरी असला तरी प्रचंड मोठं उत्तर देण्याची ताकद
या सखी रिसायकल सेंटरला आज आहे असं मला वाटतं. व्यवस्थेचं जे एन्काउंटर आहे हे कलाच करू शकते, हे पण एक याच्यातून सूचित होते. खूप खूप धन्यवाद. स्तुतीने कलावंत पांगळ व्हायला नाही पाहिजे, तो अधिक कणखर व्हायला पाहिजे. या शुभेच्छा सखी रिसायकल सेंटरला. धन्यवाद.